हे असे आहे ना गुलाबी रंगाचे जांब आहेत आपले. कन्फर्म झालेलं आहे की हे मोसंबीचं झाड आहे. महिने जातात आरामात. अजून बाहेर पडायला 2-3 दिवस जातील. तुम्हाला दाखवते नंतरला काय काय आपण काढले आपल्या बागेत. हे बघा आमची सकाळी सकाळी थोडीशी मिरची साफ करून घेतलेली आहे. म्हणजे आपलं मसाल्याचं काम काय बंद नाही आहे, चालू आहे काम. आणि म्हणजे केळीचा घड पिकाला सुरुवात झालेली आहे. वेलची केल ते आपल्या एक ताई येणार आहेत आणि त्यांना केळी हवेत, त्याच्यामुळे मग आता ते कटिंग वगैरे करून ठेवतो आहे. दुसरा घड हा बघा, 2 घड आहेत. एक आपल्यासाठी ठेवायचं आहे आणि एक विकायचं आहे. आपल्याला पण हवेत ना खायला, सगळं नाही विकायचं. कुणालासाठी एक घड ठेवतोय. मस्त केळी आहेत बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सकाळी सकाळी एकदम आम्ही फ्रेश वातावरण एकदम गार आहे आणि जोर आलेला आहे. जोर नाही एकदम एनर्जी आले कामाची. कारण माहिती काय, भरपूर आराम केलाय कालपासून. रात्री पण लवकर झोपलो होतो, नाहीतर हे सगळं होतं ना मसाल्याचं वगैरे, तर झोपायला वगैरे कसं उशीर व्हायचा. का रात्री लवकर झोपलो त्याच्यामुळे झोप पण पूर्ण झालेली आहे आणि सकाळी बरोबर वेळेत डोळे उघडलेले आहेत. त्याच्यामुळे घरातले कामं पण आता पटपट आहे ना आपली म्हणजे उरकायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे असं आपल्या शरीराला आराम दिला की अशी एनर्जी बघा येते कामाची. ऊन बघा कसं छान असं कोवळं पडायला सुरुवात झालेली आहे. आज चूल पेटवते, पाणी गरम घ्यावं लागेल कारण वातावरण गार आहे त्याच्यामुळे. आणि हे बघा केसांना तर भरपूर तेल लावलं मी. सकाळी उठली, मिरची थोडीशी साफ करून घेतली. काम थांबवायचं नाही, आपल्याकडे कसं एक्स्ट्राचं मटेरियल पडलेलं आहे ना, त्याच्यामुळे आता रोज थोडं थोडं साफ करून घ्यायचं. म्हणजे 2 दिवस आराम तर करायचंच आहे आम्हाला. आणि अजून मटेरियल आपलं थोडंसं खरेदी करायचं आहे. म्हणजे मिरची वगैरे कमी आहे त्याच्यामुळे ते पण खरेदी करायचं आहे. पण ते आज नाही, मला असं वाटतं उद्या 1-2 दिवसामध्ये खरेदी होईल. आणि त्याच्यानंतर मग आपली जी पुढची ऑर्डर आहे ना ती म्हणजे 5वी बॅच ती सुरू होईल. पण मिरची काम साफ करायचं चालू आहे. पेरू गेला आपला खेळायला, वाघ्याला पुढे बांधून ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी मी आता चालली बागेमध्ये, पहिला एक राऊंड मारते छानपैकी, असा जरा निवांत होते. तुम्हाला बागेतले पण थोडंसं सगळं दाखवते. टोमॅटो वगैरे पिकलेले आहेत आपल्या बागेमध्ये. कालच तयार झाले होते पण काढले नाही, मी म्हटलं राहू देत, म्हणजे गरज नव्हती ना. म्हटलं सकाळी टॅमॅटो पिकलेत ते, चला जाऊया जरा फेरफटका मारूया. 2 दिवस जरा कामाचा ताण होता त्याच्यामुळे बाहेर पडलेलीच नाही. तुम्हाला मी जाम दाखवते. काय जामचं झाड बहरलं आहे सगळं समोर दिसतंय आता. मस्त झालं आणि अशी गुलाबी गुलाबी व्हायला सुरुवात झालेली आहे. हां काही दिवसांनी अजून होतील. हां दिसतं ना आपला ना. हे बघा थांब आधी मला हे दाखवते. हे बघा हे आता आत्ताचं ना नवीन मोहर बघा, म्हणजे येतात आणि तयार होतात आणि किती बघा म्हणजे प्रमाण जास्त आहे. आणि ते बघा आतल्या साईडने तुम्हाला दिसतात, त्या साईडने जाते. 1 मिनटं. हे बघा आता दिसतात ना जवळ. हे असे आहे ना गुलाबी रंगाचे जांब आहेत आपले. तुम्ही जर का नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत नाही, त्याच्यामुळे दाखवते. आपले जे जुने आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहेत हे जांब. आणि अजून ह्याचा कलर ना एकदम डार्क होणार अजून बघा, फिक्का नाही फिक्का आहे ना कलर. हा वरच्या साईडला डार्क दिसतात झालेले. मग एकदम डार्क कलर झाला ना आणि मग आपण समजून जायचं की हे तयार झालेत. अजून बघा फिक्का आहे. तुम्हाला मी दाखवते इकडे बघा. आता हे बघा हे मोहर आलेलं आहे ना, तर अशी ही फुलं बघा फुलतात आणि मग त्या फुलातनं फळ असतं ना ते बाहेर येतं. मग जाम मस्त जाम. हे बघा पुढच्या वर्षी तर अजून हे झाड भरेल ना. हा 3रा वर्ष आहे ह्या झाडाचं आपल्या. म्हणजे पहिला कमी आलेले, गेल्या वर्षी पण कमी होते आणि आत्ता ह्या वर्षी तुम्ही बघा हे हळूहळू असं कसं झाड एकदा फळ द्यायला सुरुवात झाली ना की भरपूर देणार मग. आणि हे जाम पण तुम्हाला मिळणार आहे खाण्यासाठी. आपण म्हणजे चाललं आहे आमचं की तुमच्यापर्यंत पण हे सगळं पोचवूया म्हणून. जसं मसाला पोचतोय तसं हे जाम पण पोचले पाहिजेत. ओरिजिनल ह्याच्यामध्ये आम्ही अजिबात कसलं केमिकल वगैरे काहीच नाही. सगळं आपल्या झाडांना आहे ना जास्त करून नॅचरल पद्धतीने सगळं आम्ही दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं लेट आहे ना सगळं झाडांचं. जेव्हा नॅचरल खतं वगैरे मिळतात त्याच्या म्हणजे थोडंसं लेट होतं पण फळं कशी मिळतात आपल्याला. हे बघा हे आता बघा फुलं हे असे फुलतील. बरं वाटतं जरा आज रिलॅक्स थोडंसं. जरा आता जरा बागेकडे पण बघायला पाहिजे थोडंसं. एक आता धरायला सुरुवात झाली ना. अरे ते काजूची बोंड काढायची होती ना.
काल बोलव होते कुरालच्या काजूची बोंड काढायचेत. आणि हे बघा पपनीस बघा, या पपनीसला काय तर लावायला पाहिजे. हे बघा कसं भार आता होतं ना, भाराने ती फांदी ना अशी खाली खाली येत जाते. कुरालच्यावर म्हटलं ह्याला काहीतरी आधार द्यायला पाहिजे, नाहीतर कशी फांदी वगैरे अशी मोडून जाईल. तर आता आम्हाला की नाही पटपट तयार व्हायचं आहे, म्हणजे घरातलं सगळं काम आता आटपायचं आहे आणि जायचं आहे कुरिअर करायला. सगळं पॅकिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे आत्ता समजा ना अंदाजे 10-10:30च्या आसपास निघायचं आहे. त्याच्यामुळे म्हणजे अशी घाई नाही आहे फारशी की पटकन आपल्याला जायचं असं काही नाही आहे. 10 वाजेपर्यंत सगळं काम की नाही होऊन जाईल. आणि जेवण वगैरे पण करायचं आहे ना, पटकन म्हटलं करून घेते. आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत, म्हणजे त्यांनी आपल्याकडनं मसाला वगैरे खरेदी केलेला आहे. तर त्या दुपारी येणार आहेत आपल्याकडे, म्हणजे त्यांचा काल फोन आला होता. आणि दुपारी अंदाजे समजा 3च्या नंतर येणार. बघा आता केळी काढून ठेवली ना, आता ताई येणार आहेत घ्यायला. आणि म्हणूनच त्यांनी मग फोनवरती सांगितलं की केळी मला हवेत, तुझ्याकडे आहेत ना. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं. त्याच्यामुळे त्या येणार आहेत, त्या मसाले आणि काय काय त्यांनी घेतलेलं आहे. तर ते सगळं आल्यानंतर तुम्हाला मी दाखवीनच ते आल्यानंतर, जर का त्यांनी परमिशन दिली तर. नाहीतर ठीक आहे मग, नाहीतर मग चालून द्यायचं. कुरालच्या गावानं म्हटलं या, तर ते पाणी त्या भांड्याला राख लावायला लागेल. ऐकलं का? ठेवलं असंच मग भांडं काळं होईल ते आता. म्हणजे पाणी आता तापत ठेवलं ना, भांडं बघा त्याशी घासलं ना तर राख नाही लावलेली. नाही दाखवते कलिंगड. हे बघा, हे आपलं घेवड्याच्या बघ ना वेली कशा मस्त. आता तर आता काठ्या लावायला लागणार आपल्याला. हां एकच धरलाय कलिंगड. हा बघा कलिंगड, आणि काळा आहे ना कलिंगड, काळ्या सालीचा. हा बघा कलिंगड केवढा झालाय. त्याला पाणी बिणी पण घालतात कुरालच्या बरोबर. मला काय वेळ नसतो तेच करतात. कुठली काकडी? काढ ना, काढ हे कुणाला खाईल सलाडला. कालचं संपलं ना काकड्या सगळ्या. एकच आहे आता. त्याला खत घालायला पाहिजे. ते शेणखत आहे ना, ते सेंद्रिय खत. तुला घरात आहे, काढून नको राहू दे. नाही काढ. दुपारला मग एकदम जेवायला बसलं मग कंटाळा येतो मग यायला. काढलेलं असेल ना पटकन घेऊन आपल्याला खायला मिळतं. मग इकडे यायला पण मग कंटाळा करतं की नको जाऊ दे, असं होतं सगळं वाकड्या ना. त्याला खत घालायला पाहिजे. नाही पण खत दिलं पाहिजे. सेंद्रिय खत आहे ना आपल्याकडे. शेणाचं पाणी कधी घातलं आपण? हां म्हणजे परवाला शेणाचं बघा पाणी असतं ते भिजवलेलं, ते घातलं होतं. लिक्विड खत त्याला म्हणतात. असं किती दिवसांनी रिलॅक्स ना. गेले 8 दिवस आमचे इतके कामामध्ये गेले, बाप रे. नाही काम पाहिजे, पण थोडंसं विसावा पण पाहिजे ना. पण ते तुम्हाला ना मी सगळ्यांची रिव्ह्यू दाखवणार आहे. म्हणजे खूपशा मसाल्यासाठी, पोळीत पिठासाठी मला इतकंच छान फीडबॅक आहे ना. म्हणजे अशी वयस्कर मंडळी फोन करून आम्हाला सांगतात. हां नाही अजून काय टाकलं नाही मी, कारण वेळच नव्हता. म्हणजे वयस्कर मंडळी अगदी फोन करून सांगतात आम्हाला की तुमचा मसाला खूप छान आहे. आणि जेव्हा अशी वयस्कर मंडळी बघा सांगतात ना, त्यांना बघा भरपूर अनुभव असतो. त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे मनाला कसं आपल्याला समाधान पण मिळतं आणि आनंद होतो या गोष्टीचा. फोटो वगैरे काढून पण त्यांनी टाकलेले आहेत व्हॉट्सअपला की म्हणजे रंग वगैरे आणि चव खूप भारी आहे तुमच्या मसाल्याच्या वगैरे. कोळीत पीठ पण सगळ्यांना आवडते, वड्यांचं पीठ पण आवडते. आणि तसे फीडबॅक मला येत आहेत. मी तुम्हाला ना म्हणजे फोटोमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. व्हिडिओ दाखलाय ना एक छोटासा व्हिडिओ आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करायला पाहिजे असं आहे ते. शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलता नाही, शॉर्ट व्हिडिओ कसं शेअर करणार. नाही पण त्यांना दाखवू शकतो ना, ते मी दाखवेन तुम्हाला. ज्यांनी फोटो वगैरे पाठवलेत ना, म्हणजे छान रिस्पॉन्स आहे आपला मसाल्यासाठी. म्हणजे असं सगळ्यांनी सांगितलं ना, बोलले ना की मग आपण जे कष्ट करतो ना, मग ते आनंद होतो मग त्या गोष्टीचा. असं बरं वाटतं, मग ताकद मिळते आम्हाला परत काम करण्याची. आणि बघा ह्या झाडाला बघा मोसंबी लागल्या होत्या 2, तुम्हाला मी दाखवल्या होत्या. त्या आपण कधी काढल्या? 2 दिवसांपूर्वी काढल्या ना. हां काढल्या कुणाच्या बाबांनी कधी मला माहीतच नाही. आणि येऊन माझ्या पुढे, तर मी झोपले होते त्यावेळेस, दुपारच्या वेळेस आराम करत होते. तर येऊन पुढ्यात ठेवल्या आणि काल सोलल्या त्या मोसंबी. इतक्या त्या चवीला मस्त गोड, एकदम म्हणजे छान आहे, मस्त मोसंबी आहे आपली. आणि आम्हाला असं वाटलं होतं की मोसंबी आहे संत्रा आहे काय, म्हणजे तयार झाल्यानंतर माहिती पडेल ना. तर मोसंबी आहेत त्या आणि चवीला पण खूप भारी आहेत. खूप छान फळ आहे. आत्ता बघा एवढ्या धरलेल्या आहेत. पुढच्या वर्षी मला असं वाटतं की अजून धरतील. तुम्हाला मी दाखवते बघा जवळून.
हे बघा, हे आता इथे बघा ह्या साईडला खाली बघा 2 होत्या, मी तुम्हाला दाखवलेलं व्हिडिओमध्ये. आणि आत्ता बघा हे बघा मोसंबीच आहेत, त्या मोसंबी आहेत, लिंबू वगैरे काही नाही आहे, मोसंबी आहे. कारण आम्ही खाऊन झालेलं हां, त्याच्यामुळे आता कसं कन्फर्म झालेलं आहे की हे मोसंबीचं झाड आहे. संत्र्याचं झाड समजून आणलं होतं, त्या नर्सरीवाल्याने आम्हाला सांगितलं की संत्रा आहे म्हणून. आम्हाला संत्रा हवं होतं, पण ठीक आहे म्हटलं मोसंबी आहे चालून जाईल, संत्रा एक आणून लावूया परत. हे बघा असं. पण हे फळ तयार व्हायला जातात 7 ते 9 महिने जातात. पावसामध्ये आला होता ना मोहर गेल्या वर्षी, हो की नाही, ते आत्ता पिकला. हे फळ म्हणजे आपण अभ्यास केला, आपल्याला माहिती नव्हतं तेव्हा कळलं की फळ तयार व्हायला 8-9 महिने. हां, म्हणजे संत्रा मोसंबी तयार व्हायला खूप वेळ जातो, त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं जाऊ दे आता, आपल्याला माहिती पडलं. काय ते भांडं घेऊन येऊ का? हा आणते काहीतरी, भांडं आणते. बरं वाटतं आज जरा रिलॅक्समध्ये. भाजीला कामाला येतील ना ते तुम्हाला. हां, बोंड बघ कशी तयार झाली आता. हे तयार तरी आहेत का? सर्व तयार झालेत. तर तयार तरी आहेत का म्हणजे हे म्हणजे हे बघतात ना जाड देठ. सगळे सुकायला लागले काय. मी भांडं घेऊन येते. हां, हे बघा बोंडू धरायला लागले. काढू, हे काढू, तो काढ, तयार आहे, बी आहे ती काय ती भाजीला नाही होणार. तो सुकी बी आहे ना, भाजायला तर होईल ना, भाजी नाही तर भाजायला. तेच ना, हा बघा कलर बघा काजूच्या बोंडाचा, ऑरेंज कलर. पण ती बी बघा कशी, बीचा आकार बरोबर नाही. आणि हे बघा हे असे सगळं झालेलं आहे, ह्या वर्षी काजू वगैरे कमी आहेत ना, मोहर सगळं जळाला आहे. हे बघा कसे झाले झाडं ही. हे वेगवेगळं वातावरण ना, त्याच्यामुळे खूप नुकसान झालंय. हां हां, तेच. हे काय खाली पडलेत, हे बघ ऑरेंज कलर. चला जरा बियाणे जमा करून घेतो, तुम्हाला दाखवते नंतरला. चला, हा बघा हा पसारा सगळा पडला आहे, हे कधी झाडायचं हे सगळं पानं बिनं. हां, उद्या घेऊया उद्या. चला बाबा, कुणालच्या बघा काढतात बिया, ह्या माझ्या पोऱ्याला बघू देत. काय झालं बेटा? झाडू काढायची बाकी आहे, ती बघा तिच्यात ठेवले, आता कचरा काढून घेते. काय झालं? थांब, शेरूला येऊ दे, मग तुला सोडते. शेरूला येऊ दे बाबू, शेरू लांब गेलाय ना. काय झालं? हां, थांब, याला सोडू काय? लवकर येशील ना घरी? वाघ्या इकडे बघ, वागटी, त्याला जायचं खेळाय बघा, लक्ष सगळं त्या समोर आहे. सोडते त्याला पण. शेरू काय एवढ्यात येणार नाही, त्याला पण जाऊन 1 तास झाला. हां, जा लवकर या घरी. हां, सोडते जा बघा, धूम लवकर या बुवा. थांबला तो, गेला बघा कसा हरणासारखा उड्या मारत. लवकर या. आपण बघा ही वांग्याची रोपं लावलेली, आणि पहिल्यांदा त्या रोपांची वांगी आपण काढतोय आता तयार झालेली. तळाची पानं सही कटिंग करून टाकायची, म्हणजे कीड लागत नाही. मग तो पाला त्या बुंदाशीत ठेव. नाही खराब काय नाही होत, खत म्हणून होते. हे पण टोमॅटोचं पण सगळं कटिंग करून टाक ना, पानं खराब झालेली ती. हां, तुम्हाला दाखवते नंतरला काय काय आपण काढले आपल्या बागेतनं. ते पण वांगं तयार झालं ते बघ ते. आणि आपल्या बागेमध्ये एक नवीन केळे पोसवले, ती पण तुम्हाला मी दाखवते. हां, काढ, भाजी करायला होईल ना आपल्याला. तिकडे पुढे पण एक आहे ना. हां, टोमॅटो बघा इथे पण आहेत लागलेले. या फांद्या जरा कटिंग करून घ्या सुकलेल्या. हे बघा इथे पण आहेत, लाल जे झालं ते काढून टाकते. बघा तिथे पण ते जरा कटिंग करतात. तुम्हाला मी केळे दाखवते. चला, काय देऊ? चला, कुणालचे बाबा ना ते टॅमॅटो वगैरे काढतायत, तुम्हाला मी पटकन आहे ना तोपर्यंत केळ दाखवते. 1 मिनटं इकडनं जाऊया. आता हे पण सगळं करायचं आपल्याला, जरा आपण फ्री झालो ना की सगळं करू, होणार, काय चिंता नाही करायची कामाची. 1 दिवस जरी भेटला ना आपल्याला की सगळं आपलं काम होऊन जाईल. इथे पण जरा साफसफाई करायचे. हे बघा नवीन केळ आपली पोसवले बागेमध्ये, म्हणजे 2-3 दिवस झाले.
हे बघा आता केळी पडायला म्हणजे बाहेर पडायला केळी की नाही सुरुवात झालेली आहेत. फुलं ते हे बघा कशी मस्त वाटते ना. आणि घड तर बघा केवढा मोठा आहे. घड खूप छान आहे कारण केळीचा म्हणजे जे रोप आहे ना केळीचं ते मजबूत आहे एकदम. तर हे केळी की नाही छान होणार आहे. तयार व्हायला जाईल 4 महिने जातात आरामात. अजून बाहेर पडायला 2-3 दिवस जातील. म्हणजे केळी फुलतात ना ते अजून येतात हळूहळू बाहेर. पाणी तापत ठेवलं पण ते भांडं आहे ना त्याला राख नाही लावलेली आहे. ठीक आहे म्हटलं आता आजचा दिवस ठीक आहे, नंतरला मी ना राख लावून घेईन. ते कुणाल जेवण ठेवलं ना आता इथे पण बघा आता ठेवायचं बाकी आहे, ठेवते मी. त्यांचं काम चालू आहे. आता घेतलं त्यांनी टोमॅटोचं हे वाफा साफ करायला सुरुवात केली. काढलं सगळं? कुठं ठेवलं? ते पुढे पण वांगे आहेत ना अजून काढायची का काढली? काढ सगळं. आता वाफामध्ये तण बिन वाढलेलंच आहे ना तर ते आता काढतच आहे आणि कटिंग पण करतात. काय काय टोमॅटोची रोपं अशी पानं फांद्यानं सुकल्या काय झाल्यात ना त्यांना म्हटलं कटिंग करून घेऊन टाका, पटकन होऊन जाईल. हां हे बघा टोमॅटो वांगी आणि बिया कुठं ठेवल्या? 1 मिनिट बिया पण दाखवत्या. आत्ता बघा हे बघा ओल्या बिया थोड्याशा निघाल्या, सुक्या बिया. आता ओल्या बिया मिळणार नाही आता, सुक्या म्हणजे बिया अशा सुकत चाललेल्या आता. आणि ही टोमॅटो आणि हे 2-3 वांगी ना अजून आपल्या पुढच्या साईडला पण आहे झाडावरती. ते आपलं जुनं रोप आहे ना त्याला पण एक आलेलं आहे. 4 वांगी बस झाली. टोमॅटो, काकडी आणि ही आपल्या बागेतली फुलं. असा सगळा बाजार आपल्या बागेतला निघालेला आहे. चला आता ह्यांचं हे काम चालू होते. मी पटकन आता ना घरातलं झाडलोट आहे ना अर्धी बाकी ते करून घेते. बघा आले एक शेट बघा आले भटकून. कधीचा गेलाय बघा, आता बसून पाणी पितोय. दमला बाबू? कुठे गेलेला? हां कुठे गेला तू? काय रे? आणि वाघ्या कुठे? वाघ्या कुठे गेला माझा बाबडू? कुठे गेलेला माझा बच्चा? कुठे गेला तू? बस इथे बस, जाऊ नको कुठे. आता नाही जायचं, त्याला बांधून टाक आता. चल बस झालं आता. ते दिवसभर सोडायची नाही. कुठेतरी लांबून आले बघ, धावतोय हे बघ. खाली कुत्री असतात त्यांच्यावर फिरायला जातात. ते डॅमच्या इकडे जागा आता खुल्ली झाली ना हा पाण्यात असेल आता ना. आता दिवसभर काय त्यांना सोडायचं नाही, थोडा वेळ फक्त सोडायचं दुपारच्या टायमाला आलटून पलटून. मग ते आता कुठं घराबाहेर जाणार नाही. बसा बेटा, बसा. बस दमला पोर माझा. त्यांना पण खेळायला वगैरे हवं ना. आपण काय 24 तास बांधून नाही ठेवू शकत. थोडं पण त्यांना पण सकाळची त्यांची खूप एनर्जी असते खेळण्यासाठी. खूप त्यांचं हे असतं सकाळच्या टायमाला. नाही तर दिवसभर आता ऊन आलं ना की ते अजिबात मग आहे ना खुले असलं ना तरी मी घराच्या बाहेर जात नाही. मग पण सकाळच्या टायमाला त्यांना जायचंच असतं. का आलं? कोण दिसलं? कोण नाही, पक्षी असणार. आता वाघ्या पण येईल बघा थोड्या वेळाने. नाही आता ऊन जसं वर येतं ना तशामध्ये थांबत नाही बाहेर, मग सरळ घरात येतात. बसा आता खायचं. चला दमला अजून पण हापसतोय. कुठे गेला तो? वाघ्या पण आला तो बघा. आलास? ए शेरू थांब. काय नाही या बाबू इथे शेरू या. चल या चला बसा शेरू, चला बसा आता. पाणी पी. हाल डॅम्पिस आहे. दादागिरी करतो तो बिचारा, घाबरतो त्याला पाणी प्यायचं. थांब शेरू, हे त्याला पाणी दे, त्याला पाण्याचा वाडगा दे. हा येऊन नाही देणार. हा लय आगाव आहे. बस तिथे तू फोनला तो शेपटे हलवतोय. हो पी. बसा खाली. वाघ्या आपला घाबरतो शेरू. नाही बस खाली बस. हाय तो घाबरतो शेरूला वाघ्या आपला. मग कधी राग आला ना की हा पण मग भिडतो त्याला, मग गुरगुरत बसतो. मग बस शांत बस. दमले बिचारे कुठे जाणार. आता नाही कुठं जाणार. पाणी पी. चला आता ह्यांचं खाणं पिणं बघते मी, बनवते पटकन. आम्हाला पण जायचं आहे. झालं बागेतलं काम? झालं ना. चला हां चहा देते. कुणाल लक्ष ठेवा. हां चल मग. चला निघालो आम्ही. कुणाल जेव्हा रेडीच आहेत.
म्हणजे लेट नको व्हायला ना, त्याच्यामुळे सगळी तयारी करून रेडी येते. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आज काय जास्त असं काय शेअर करता नाही आलं तुमच्याशी. दुपारीचं येईपर्यंत आपल्याला किती वाजले, 3 वाजले ना, 2:30-3 वाजले आम्हाला घरी येईपर्यंत. त्याच्यामुळे जरा लेटच झालं आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ जरा आराम केला आणि मग घरातली बाकीची कामं, असा सगळा दिवस गेलेला आहे. म्हणजे आज किचनमधलं तुम्हाला मी काहीच दाखवलेलं नाही आहे. पण कधी कधी कंटाळा येतो ना किचनमधलं दाखवायला. जाऊ दे म्हटलं, एक दिवस रोज तुम्ही पण कंटाळत असाल ना किचनमधलं बघून बघून, त्याच्यामुळे. तर फायनली आपलं कुरिअर आजचं झालेलं आहे 4थ्या बॅचचं. आणि आता लवकरच म्हणजे साधारण 2 दिवसानंतर आम्ही 5वी बॅच सुरू करायचा विचार करतो आहे. आता पहिला मिरची वगैरे खरेदी करायची. उद्या मिरची खरेदी करायला जायचा विचार आहे. म्हणजे तसं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे राहिलेल्या ज्या ऑर्डर आहेत ना, म्हणजे त्या तुमच्यापर्यंत पोचून जातील झाल्यानंतर. त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नका. थोडंसं लेट जरी झालं ना तरी पण तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोचून जाईल. तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.